सॉरी लाईव्ह होता आणि माझा फोनच नाही. एक माणूस माझ्या लाईव्हला फोन हातात दिला, फोन घेऊन डायरेक्ट घरी त्याच्या. मला फुलकट स्टेशनपर्यंत जायला लागलं. यासारखंच झालं ते सकाळी. या बाजूला गाडी ऑपोजिट साइड. ते पडलं नशीब कोणाच्या डोक्यावर काय पडलं. ते दोन मुलं इथे खाली खेळतच असतात ते धुळे. मग 10 वाजता ही घटना घडली. त्या कमीत कमी या नाळापर्यंत त्याचं आग आलेलं आणि 3 व्हॅन जळाले आणि इथे लोकांचं गाडी बिडी सगळं काढून घेतलं. लोकांचं व्हेकल सगळं इकडनं काढून घेतलं. आम्ही कामावर येतो. कामावर आल्यानंतर हे कळतं की असं झालं आहे. मला काय म्हणायचं, केमिकल आहे, आग लागते, सगळं लागतं ॲक्सेप्टेड. पण केमिकल कंपनी पहिल्यापासून आहे. पण हे जी सोसायटी जे बनवली आहे लोकांसाठी, हे परमिशन देऊनच सोसायटीने सगळ्यांनी बनवली आहे ना. लोकांनी ते खरेदी केलेली आहे. आता ते लोक कुठे जाणार? ह्या धुरांचा मुलांना त्रास होतो. आता आग लागली झालं तर लोकांचं काम आहे ना ह्या लोकांना सगळ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं. लोक 9 वाजल्यापासून त्या रस्त्यावर उभे आहेत, पण त्यांच्या बाबतीत काय विचार करत नाही. पण असंच आहे की लोकांनी हा केमिकल कंपनी कुठेतरी शिफ्ट करावं. वारंवार हा घटना घडते आणि या ठिकाणी हा सगळे रहिवासी राहत आहेत. त्यांना हा त्रास होतो. कोणाला ऑफिसला जाणं नाही, कोणा ऑफिसमधून हाफ डे करून येणं. म्हणजे आपल्या मुलं बाळ ठीक आहेत का नाही, हे सगळं घडायला नाही पाहिजे. एवढं ॲडव्हान्समध्ये दुनिया गेली आहे. आम्ही आपल्या या वोटिंगमध्ये निवडून आणले, त्यांनी ह्या बाबतीत त्याला विचार करायला पाहिजे, एवढीच एक अपेक्षा आहे. मॅडम नाव का तुमचं? माझं रेखा सालियन. ही परिस्थिती चालू आहे. पब्लिकला बाहेर काढलं आहे, पण त्यांची खाण्याची काही सोय नाही, पिण्याची काही सोय नाही. सगळे पब्लिक आता घरात आहे. जेवण तर कोणी बनवलं नाही. सगळे आता जीवाला घाबरून जीव मुठीत घेऊन पळाले. ज्यांचे कोणाचे नातेवाईकडे पळाले. मी ऑफिसमध्ये होतो, मला सेल कळलं असं झालं. माझी आई एकटी घरात राहते. मी धावत होतो, घरी आलो. पहिलं माझ्या आईला मी बाहेर घेऊन निघालो. आता आल्यापासून आम्ही इथे बिल्डिंगच्या बाहेरच उभे. नक्की पुढची परिस्थिती काय, पुढचं पाऊल काय, ह्याच्यावर अजूनपर्यंत कोणाला काहीच माहिती नाही. नक्की पुढे करायचं काय. तुमचं नाव काय? वाट बघतो इथे कोण येतं, पुढची सोय काय करणार आहे याची वाट बघतो आम्ही. त्याची कोण येतं आम्हाला आधार द्यायला कोण होतं त्याची आम्ही वाट बघतो. दरवेळी स्फोट होत असतात. गेल्या वेळी सुद्धा स्फोट झालेला भयंकर प्रोफेसच्या इथे. पुन्हा आता हा स्फोट झालेला आहे. काय प्रतिक्रिया तर म्हणजे त्यांच्यावरती सेफ्टी मेजर्स ठेवले पाहिजे. शासनाने त्यांच्यावरती निर्बंध घातले पाहिजे. बाबा तुमचे काय तर त्यांचे प्रत्येक वेळेला वेळोवेळी त्यांचे ऑडिट झाले पाहिजे. जर ऑडिट्स वेळोवेळी झाले प्रत्येक वेळेला तर मग ही परिस्थिती उद्भवणार नाही. तर रात्री झोपताना पण आम्ही जीव मुठीत घेऊनच झोपतो की रात्री झोपेत काय झालं आणि सकाळी उद्या दिसेल की नाही दिसेल. आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की आम्ही उद्याही सकाळ बघू की नाही बघू. ही भीती नेहमी आमच्या मनात असतात. माझं नाव राहुल कुमार. असा त्रास झाला आणि सोसायटीमध्ये राहणारी लोक आता कशा पद्धतीने खाली उभे आहेत काय सांगा? सकाळी 10:15 9:30 जेव्हा ब्लास्ट झाला तेव्हा आमच्या मनात पहिला एक भीती असते की इथे झालं की बॉयलर फुटेल. तर बॉयलर फुटेल, त्याच्यानंतर येते ते गॅस लिकेज. आता आमच्यासारख्या साध्या लोकांना इथे राहून 2-3 वर्षांनी हा एक्सपिरियन्स आलाच आहे की काय होते. तर आम्ही कोणाची वाट बघण्याच्या आधी सगळेजणं जसे असू त्या अवस्थेत. आता माझा वर्क फ्रॉम होम आहे तरी मी जसं लॅपटॉपमध्ये क्लायंटला सांगितलं, आम्ही जेवढे घरातले लोक आहेत तसे सगळे पळत आलो आणि आजूबाजूवाल्यांना पण तेच सांगितलं. आणि पहिल्या गोष्ट होती, काही लोकांनी हिंमत करून इकडे बघत होते, ती वरतून आग खाली आली. तर आम्हाला माहीत नाही की मध्ये काय, पण आम्ही अँटिसिपेट केलं की बॉयलरच असेल आणि कधी काय होईल ते माहीत नाही. त्याच्यामुळे अर्धे लोक जे म्हातारे कोतारे लहान मुलं काही जे कामाला गेले ते एकमेकांना जे बाकी मागे आहेत त्यांना फोन करून सांगत होते की अरे माझ्या फॅमिलीला हे बघ आहेत का, कुठे आहेत. अर्धे लोक कामावरून गेलेले, मोस्टली ती 10-10:30ची वेळ असल्यामुळे ठाण्याला होते. तर ठाण्यावरून अर्धे लोक रिटर्न आलेत आणि ते पण सगळ्यांच्या डोक्यात तेच टेन्शन आहेत. काही म्हातारे लोक आहेत, त्यांना न्यायचं कुठे. तर ते जे होते ते एकमेकांना हेल्प करून आम्ही मागे इकडनं जवळजवळ 500 मीटरवरती एक सेफ स्पॉट आम्ही स्वतःने जो इव्हॅक्युएशन स्पॉट ठरवला आहे की बाबा इथे काय फुटलं तर जो इम्पॅक्ट होईल तर तिथपर्यंत नाही पोचता येईल. आणि जे ना वेळ होती ते आपापले जे जवळ नातेवाईक आहेत जे डोंबिवलीला राहतात त्यांच्या घरी निघून गेले. आणि आता लकीली लाईट तर आहे, पण आम्ही का नाही घरी गेलो आहे कारण आम्हाला ॲक्च्युली जो पण ऑफिशियली न्यूज येत नाही की बाबा केमिकल लिकेज नाही आहे.
तो पण आम्ही घरी जाणार नाही आहे.